प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. गावच्या एकीचा विजय असो. गावच्या एकीचा विजय असो. ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. सर्व ग्रामस्थांची ज्या भावना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मूळ वाशिंबे गावामध्ये तालुक्यात एक नंबर म्हणलं तर 274 एकर जमीन ही गायरांची आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2-4 सर्वे नंबर आहेत आणि मूळ आमचं वाशिंबे गावचं जे 33 केवीचं सबस्टेशन झालेलं आहे 2017-18 ते गट नंबर 86-1 मध्ये झालेलं आहे आणि तिथं 12.5 हेक्टर जमीन उपलब्ध आहे आणि त्या 2017 ते 2022 या काळामध्ये ते सर्व क्षेत्र सबस्टेशनच्या नजीक 12-12.5 हेक्टर तो पहिला ठराव तिथं दिलेला होता की बाबा सौर ऊर्जेसाठी पहिल्या सरकारच्या काळामध्ये तशी ती योजना होती आणि तो ठराव दिला होता. नंतर 2022ला ग्रामपंचायत बदलली आणि हा जो गट आहे गट नंबर 143 आपण उभा राहिलो तो हा गट नंबर 37 हेक्टरचा पूर्ण गट नंबर आहे. त्यातनं रेल्वे लाईन गेलेली आणि सगळी नागरी वसाहत आहे आणि जवळजवळ ह्या वाशिंब्याच्या आराखडा रेखांकनानुसार उत्तरेला आमची नदी आपली दक्षिणेला नदी आणि रेल्वेच्या पलीकडे उत्तरेला सगळं गाव आहे. जवळजवळ इथून 100-150 लोकांनी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या तर 90% क्षेत्र आपण जे उभा राहिलं इथून सर्व सिंचन होतं ह्या भागातून आणि जवळजवळ आता जानेवारी महिना लागला ऊन वाढत उन्हाळा चालू झाला आणि जवळजवळ कोट्यवधी रुपयाचं शेतीचं नुकसान होईल संभाव्य आता जरी असा खेळ झाला आणि मूळ परिस्थिती अशी हा गट नंबर वनीकरणाला वन विभागाला दिलेला असताना मूळ आता ह्या ग्रामपंचायतीने 31 डिसेंबर 2024ला ह्या 37 हेक्टरमधलं 5 हेक्टर 91 आर म्हणजे त्यातलं हे त्यांनी सौर त्या एजन्सीला समर्पित केलं. त्याची नोंद झाली 31 डिसेंबर 2024ला म्हणजे साधारणतः त्याला 12 महिने झाले. आज 12 महिने झाले त्याला आणि मग नंतर ह्या गोष्टी सगळ्या होत असताना इथून आमचं ग्रामदैवताचं आता जे ताईंनी सांगितलं तसं ग्रामदैवताचा खेळ नागरी वसाहत मोठी आणि मग हा प्रकल्प इथं राबवण्याचं कारण काय 900 एकर पाण्यात गेले आपले असा प्रकार झालेला आहे. तर आम्ही हा प्रकल्प ग्रामस्थांच्या एकवटीने होऊन देणार नाही आणि जरी त्यांनी आता ग्रामपंचायतीने जरी नोंद दिली असेल तरी आम्ही त्याला तुमच्या माध्यमामधून प्रशासनाला वेळीच काय आमच्या पद्धतीने म्हणणं मांडू आणि जर प्रशासनाने नाही दखल घेतली तर आम्ही त्याला न्यायालयीन लढाईसुद्धा लढायच्या तयारीनुसार आम्ही आहे आणि काही करून हा प्रकल्प आमचा विकासाला विरोध नाही. हा प्रकल्प आमच्या गावामध्ये 274 एकर जमीन आहे गायरानाची. हा प्रकल्प हितला सोडून जे आम्ही पहिला ठराव दिला आहे 86 गट नंबर 1 मध्ये तिथं 36 एकर जमीन आहे तर तिथं होण्यास काय अडचण नाही. आमच्याकडे आमसभेस तुझा ठराव घेतला आहे भाऊ तर आमसभेत ठरावाची प्रत घेऊन आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये ते म्हणजे आम्ही ती करून जागा बदल करण्याचे आम्ही प्रयत्न राहू. पण हा या जागी सोलर एजन्सी करून हा ग्रामस्थांना आमचं ग्रामदैवताला अडचण होईल असं आम्ही होऊन द्याला. म्हणजे सामाजिक प्रश्न यांच्याकडे काही पाठपुरावा केला नाही जिल्हाधिकारी पाठपुरावा केला तरी कसं आहे माहिती आहे का मूळ ग्रामपंचायतीने जो हा नको होता इथला ठराव द्यायचा तो दिल्यामुळं त्याची नोंद लागली फेरफार झाली उतार्यावर त्यांचं नाव आलं सोलर एजन्सीचं ह्या 100 एकरामध्ये. ही सर्व प्रक्रिया हे जे ठराव मांडलेला आहे विचारात घेतलं होतं का नाही कसं असतं माहिती आहे का ही आमसभा झाली ना ग्रामपंचायत आमसभा झाली आणि विद्यमान ग्रामपंचायत बॉडीने त्या आमसभेमध्ये ठराव रद्द केला आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्या ठरावावर जर समजा प्रकल्प रद्द झाला किंवा दुसरीकडे मी जी पहिला दिला होता 2017 ते 22च्या काळामध्ये 86 गट नंबरमध्ये तिथं व्हायला सुद्धा काही अडचण नाही त्याला पर्याय जागा आहे. सध्याच्या ह्यांनी ठराव रद्द केल्याचा हे केला का प्रकल्प होऊ नये असा मी ऐकू आहे मला काय माझ्याकडे डॉक्युमेंटरी नाही माझ्याकडे. तशा अँगलनी जर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असतात जिल्हाधिकारी त्या पद्धतीने दाद मागणार आम्ही आमसभेत तो त्यांनी ठराव कॅन्सल केलेला आहे त्या आधारावरच करावं लागेल आणि नंतर आमसभा बोलून तिथली नोंद कॅन्सल करू कायमची आणि तो गट नंबर 86 मध्ये जी 12-12.5 हेक्टर जमीन आहे तिथं त्याला 5 हेक्टर 6 हेक्टर 7 हेक्टर द्यायला काही अडचण नाही.
त्याला पर्याय आहे. म्हणजे वाशिंबे क्षेत्रातच ते येतं. क्षेत्रातच. कारण मूळ आमच्या गावामध्ये तालुक्यात 1 नंबर 274 एकर जमीन ही गायरान उपलब्ध आहे आणि ह्या ग्रामपंचायतीचं मालकी हक्कामध्ये नाव आहे. उतार्यावर 7/12 उतार्यावर मालकी हक्काचं ग्रामपंचायत वाशिंबे असं नाव आहे. तुमचं नाव काय? नाव तुमचं? पहिल्यापासून आम्ही जसं लहानपणापासून आमचा वाढवडिलापासून ही यात्रा चालू आहे आणि ते देवस्थानाला एकतर उजनी धरणात बी क्षेत्र कमी झालं गावातलं आणि तिथनं आम्ही देव आमच्या हायतीत वर आणलं आहे आणि ते आता पारंपरिक यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरते. त्या देवाभोवताली क्षेत्र थोडंच राहिलेलं आहे त्याच्यामुळं तिथं पर्यायाने दुसऱ्या ठिकाणी व्हावं होऊ नये. तुमचा भावनिक सामाजिक प्रश्न निर्माण होतो म्हणून. हा भावनिक किती यात्रेसाठी किती लोक येतात इथं? भाविक भक्त किती येतात? 7,000 येते 10,000 येते बाबा. बर. दर रविवारी किती येतात इथं? दर रविवारी 500 लोक येतात पाया दर्शनाला बर आणि चैत्र पौर्णिमेला 10,000 पब्लिक येतात. बर सप्ताह असतो धार्मिक सप्ताह असतो. बर बर. मोठा सोहळा असतो म्हणजे. प्रकल्प जर इथं झाला तर रस्ता राहत नाही का? रस्ता अडचण होते. पर्याय देवस्थानापाशी पार्किंग यायला जागा राहत नाही. बर बर त्याच्यामुळे तेवढं क्षेत्र वगळून दुसरीकडे व्हावं. बर बर बर. तुमचं नाव सांग. नानासाहेब जोहळ इथनं 3 ट्रस्टचे अध्यक्ष 3-4 पिढ्यापूर्ण चालू असणारा हा रस्ता त्या प्रकल्पामुळे बंद होऊ नये हा चालूच राहावा ही मी सांगतो म्हणजे अशी इच्छा आहे आमची. हा प्रकल्प झाल्यावर हे तर रस्ताच राहत नाही का? हा रस्ता पूर्णपणे बंद होतोय की कारण इथनं हा रस्ता 3-4 पिढ्यापासून चालू आहे. प्रकल्प झाल्यामुळे इथनं रस्ता बंद होतोय ते रस्ता चालू राहावा असं मी अध्यक्षाच्या वतीने ग्वाही देतो. एक आमचं चरणाचं वजन भरपूर आहे. गणेश झोळ भैरवनाथ ट्रस्टचा उपाध्यक्ष बी आणि सगळे ट्रस्टी बी आहेत, ग्रामस्थ आहेत, वरिष्ठ माणसं आहेत. सगळ्या लोकांच्या वतीनं आमच्या ही पिढ्यानपिढ्या भैरवनाथ मंदिराची चैत्र पौर्णिमेला आमच्या हनुमान जयंतीला यात्रा असते. आमच्या पिढ्यानपिढ्या आता इथं 80 वर्षाचे लोक आहेत, 70-80 वर्षाचे आम्ही यंग पिढी. आमच्या पिढ्यानपिढ्या हा मागचा जो रोड आहे हा रोड मंदिराकडे जाण्यासाठी आमच्या छबिन्याचा रोड आहे, पालखी मार्ग आहे. हा जर रोड बंद झाला तर आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आमचं भैरवनाथ मंदिर ग्रामदैवत आहे, आमच्या भावनेशी भावना दुखावल्या जातात. हा जर रोड बंद झाला तर दुसरा मार्ग आहे पलीकडून रेल्वेला चिटकून रोड आहे. रेल्वे त्यांच्या हद्दीत 1 इंचभर सुद्धा येऊन देत नाहीत. तो जर रोड बंद केला तर इकडल्या लोकांनी जायचं कुठून? मंदिराकडे जायचं कुठून? दुसरा मार्गच नाही. पर्यायी व्यवस्था काय? आमचा हा प्रकल्पाला विरोध नाही, प्रकल्प आमच्यासाठीच आहे. पर्याय मार्ग काय? भूमिहीन लोक आहेत, त्यांनी घरकुल कुठं बांधायचं? ज्या सौर प्लॅनच्या कडेने ही जागा आहे, त्यात बंगले येतात, घरे येतात, भूमिहीन लोक राहतात, त्यांनी काय करायचं? उष्णता 2 अंश सेल्सिअसने तापमान वाढतं असं आम्ही ऐकलंय. त्यांनी कुठं राहायचं? झाडं राहत नाहीत. 50-55 पाईपलाईन आमच्या ह्या गट नंबर 143 मधून गेल्यात. 1,500 एकर उजनी जलाशयात आमची जमीन गेली. 150-200 एकर रेल्वेत गेली. हायवे रोड गेलाय. रेल्वेसाठी क्रॉसिंगसाठी एकच मार्ग दिलाय आम्हाला. सर्व शेतकऱ्यांना रेल्वेकडे अर्ज केला तर रेल्वे क्रॉसिंगसाठी एकाच जाग्यावरनं जाण्याचा मार्ग दिलाय. ह्या जर पाईपलाईन काढल्या तर त्याचा पाईपलाईन जोडण्यासाठी मार्ग दिशाच जुळत नाही. एक पाईपलाईन 100 पाईप काढावं लागतात. 2-2 लाख रुपये एका पाईपलाईनला लागतात. सर्वसामान्य शेतकरी आम्ही सगळी, आमचं प्रपंचच उघडे येतील. सगळे शेतकरी तर आम्ही पाईपलाईन जर बंद झालं तर आम्हाला लाईटचं करायचंय काय? तुम्ही एकच मुद्दा घेऊ नका नुसतं सौर प्लॅनचा. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. नुसतं लाईट घेऊन आमच्या पाईपलाईन नाही चालल्यात. उत्पन्न कुठनं निघणार? काय निघणार? ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिलाय प्रकल्प रद्द व्हावा. की आम्हाला प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती, हा प्रकल्प जो तिथं सबस्टेशन पाशी आहे काय 10 एकर 9 एकर तर तो कुणाला अडचण नाही तिथं व्हावा.
पण इथं गावाला अडचण, मंदिराला अडचण, अस्मितेचा प्रश्न, पाईपलाईनला अडचण, सगळ्या लोकांना समस्या निर्माण होती. ह्या अडचणीत गावाला कशाला हा विकास? हा प्रकल्प इथं नको. जिथं सबस्टेशनच्या साईडला जे 10 एकर 8 एकर आहेत तेवढ्यात ते प्रकल्प व्हावा, आमची काहीच अडचण नाही. ग्रामपंचायतीनं याच्या आधी हा जो ठराव देत होते त्यावेळेस काय त्यांनी गावाला काही कल्पना दिली नव्हती? त्यावेळेस दिली नव्हती, पण आम्ही ग्रामपंचायतला सरपंचाला बोललो, परत ग्रामसभा बोलावली. त्या ग्रामसभेत एकमताने ठराव दिला आम्हाला. सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून. आमच्यापाशी तसं ठराव आहे, ग्रामपंचायतचा ठराव आहे. ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिलाय. आम्ही जर हे ठराव देऊन कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, ह्याच्या अगोदर भेटला होता, तहसीलदार मॅडमला भेटलो होतो, त्यांनी सुद्धा आम्हाला मॅडमच्या सुद्धा समस्याची ही. पण तो कॉन्ट्रॅक्टदार आरेरेवाची भाषा बोलतो. पाईपलाईन उकडून फेकून देईल, असंच करण. पाईपलाईन 4 फोडल्यात, मला दाखवतो पाईपलाईन फोडलेल्यात, पाईपलाईन दाखवतो. आम्ही त्यांना म्हणलं थांबा 15 दिवस 20 दिवस थांबा, 1 महिना थांबा, वेळ द्या. आम्ही आमच्या पद्धतीने कलेक्टर साहेबांपाशी, तहसीलदार मॅडमपाशी, वरिष्ठ पातळीवर आम्ही हे करतो, मार्ग काढू. तो येतो फोनवर कोणाला तरी दम देतो, हिथं येऊन पाईपलाईन उकडून टाकतो. हे अशी शेतकऱ्यांसंग भाषा करणं चुकीचं आहे. ही काय आपण भारतात राहतो, पाकिस्तानमध्ये नाही ना राहत. दमदाटीची भाषा ही असं कॉन्ट्रॅक्टदाराकडून बोलणं चुकीचं आहे. अशी भाषा नाही बोललं पाहिजे कॉन्ट्रॅक्टदाराने. आमचा बी प्रकल्पाला विरोध नाही, वारंवार मी सांगतोय, पण जिथं कोणाला अडचण येत नाही ह्या ठिकाणी व्हावं. सौर ऊर्जा कंपनी काय नाव आहे कंपनीचं? नाव माहिती आहे? सोलर ॲग्रो म्हणून आहे त्या कंपनीचं नाव, गॅलेक्सी सोलर ॲग्रो म्हणून. आणि त्या ओनरचं नाव माहिती आहे? ओनरचं नाव माहित नाही, काहीतरी त्यांचे अधिकारी येतात. अधिकाऱ्यांचं बी पूर्ण नाव काय माहित नाही, आम्ही त्यांना विचारलं नाही. त्यांचं काहीतरी आमचं बोलणं झालं तिथं मागच्या 2 दिवसात आलते, पण त्यांचं आडनाव नाव काय तिकडं नाग जयस्वाल का काहीतरी म्हणतात, असं आहे त्यांचं नाव. त्यांची भाषा सौजन्याची असते का ग्रामस्थांची? अजिबात नाही. सगळ्या ग्रामस्थांना विचारा, त्यांची भाषा सौजन्याची नाही, जबरदस्तीने ते बोलतात. आमच्या गावाच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही बसा बोला म्हणा, अजिबात नाही. पाईपलाईन उकडून टाकतो, फेकून देतो, फोडल्यात पण तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करा, अशी दमदाटीची भाषा आहे. आता पूर्ण गाव एकवटलंय, तुम्ही प्रशासनाकडे ही दाद मागितलेली आणि या उपरही हे काम चालूच राहिलं तर आपली पुढील भूमिका काय असणार? आम्ही ह्याच्या अगोदर पण प्रशासनाकडे दाद मागितली होती. त्यांच्या कंपनीमार्फत मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी मध्यस्थी करणारा एक व्यक्ती पाठवला होता. स्वतः तहसीलदार मॅडम होत्या, पॉईंटवर आलत्या, तिथं मार्ग निघला होता की 2 ठिकाणी प्रकल्प करू, असं लोकांच्या अडचणी होणार आहेत, अशा ठिकाणी करू, मार्ग निघाला होता. पण तो मध्यस्थी माणूसच गेला. ह्याला मॅडम आहेत, मॅडम सुद्धा काल मॅडमच्या समोर, तहसीलदार मॅडमच्या समोर झालं, तर त्यानंतर तो अधिकारी आला. तो अधिकारी मला तो माणूसच नाही आमचा. पण प्रशासनाच्या आणि कंपनीच्या मध्ये मध्यस्थाची काय गरज आहे? प्रशासनाने आम्ही दाद कोणाकडे मागणार? आम्ही प्रशासनाकडेच दाद मागणार ना. तहसीलदार मॅडम, कलेक्टर साहेब ह्यांच्याकडेच आम्ही दाद मागणार.